रामभाऊ, जय महाराष्ट्र, स्वामी समर्थ. मी आताच दिगंबर भाऊंना भेटून आलो आहे. आनंद झाला. गव्हर्नमेंटचा पगार मला भेटतो, पण त्याच्यामध्ये मला समाधान नाही, कारण की ते कंपन्या चालवण्यामध्ये सगळे पैसे जातात. गिरिजाचे पप्पा 25-30 हजार देतात. पहिले 70,000 द्यायचे सुरुवातीला. लग्न पक्कं नव्हतं म्हणून मस्का मारायसाठी 70,000 दिला सुरुवातीला. आता पुण्यातून एक नोकरी आली, ती 1-2 लाखाची आहे. पण ती पण कशी आहे, शेतकऱ्यांची सेवा करायची आपल्याला, शेतकऱ्यांना जोड व्यवसाय टाकून द्यायचे. पण घरामध्ये विक्रमी विलक्षण असं एक घटित घडत आहे. हे बघा, हा गणपती बाप्पा आहे, त्याच्यावर आपण आत्ताच हळदी वगैरे टाकलेली खंडोबाची. पण आपल्या घरामध्ये हे बघा, अशा प्रकारचे बल्ब उडून जात आहेत. मांजरीचं विज्ञान आपल्याला वापरलं जात आहे पत्र्यावरती. ह्या पत्र्यावरती मांजरीचं विज्ञान कोणतरी जवळचा शेजारी वापरत आहे ते विज्ञान. दुसऱ्या बाजूला हानी करणारे बघा, घरातलीच हानी कशी करतात बघा. या धान्यामध्ये ना गहू आहे, इथे तांदूळ आहे. हे जसं आपल्या घरात आले ना, तसं झीनचा आवाज येतो जोरजोराने, आणि तो झीन बहुतेक मागे पाठलाग करत आहे माझा. खूप नुकसान होतं आहे माझं प्रचंड 18 दिवसामध्ये. आता खंडोबाचा टाक बनायला टाकल्यावरती माणसाचं नुकसान कशाला व्हायला पाहिजे? चांगलं आनंद गाडी बंगला सगळं बायको पोरं असं व्हायला पाहिजे ना. तर बघा, चमत्कार करणारे घरातलेच निगेटिव्ह शक्तीचा कसा प्रयोग करत आहे आपल्यावरती. किरीट सोमयांचं दालन, मोठ्या बहिणीने दाखवलेला रस्ता. तर अशा प्रकारे मनुष्य हा मनुष्य प्राण्याचा शत्रू झालेला आहे. आणि त्याच्यातून आपण कसं आहे, सुपरमॅन असल्यामुळे मार्ग काढत आहे. सिंहासन बत्तीशी आणि काही सिद्धांत बोध असे काही ग्रंथ पप्पांनी शिकवले होते लहानपणी. ओके, हां. तर अशा प्रकारे आपण अनेक कठीण गोष्टींचा सामना करत आहे. बघा, इथे तुम्हाला आरशातही दाखवतो. हे बघा, ही ती अप्सरा आहे. ही एक अप्सरा आहे. हे बघा, इथे फोटोमध्ये आहे ती. तुम्हाला दिसेल का नाही रामभाऊ सांगता येत नाही. ही अप्सरा म्हणजे ती मुलगी आहे पंजाबची. पण त्या मुलीशी कसं आहे, आरोग्य क्रांती नसल्यामुळे आपण लग्न मोडून टाकलं आहे. मी असंच निघून आलो इकडे. पण गुजरात समाजाच्या आणखी 2 मुली आपल्याला कन्व्हिन्स झाल्या. एक पटेल नावाची मुलगी आहे, खानवळ चालवते. एक दुसरी मराठी मुलगी आहे, ती आपल्या मामीच्या मुलीसारखी सेम आहे, अप्सरा आहे खूप. पण भाऊ दारू पितो आहे आणि वडिलांचं मानसिक समाधान नाही करोनामध्ये. तिथे आपण लग्न मोडून टाकलेलं आहे. आणि फक्त एकच मुलगी आपल्याला पसंत पडली स्वप्नामध्ये सुद्धा, आणि प्रत्यक्ष मानभाव पंताची आहे. अवाढव्य संपत्ती 300 करोडची. पण तिच्या वडिलांनी होकार दिला, आईने होकार दिला, मी पळून आलो तिथून. कारण की आपल्याला नुसते पैशावाली बायको नको, तिचं सौंदर्य आणि ती गडावरच्या आईच्या किंवा सीताच्या मार्गात बसली पाहिजे, म्हणजे पतिव्रता मुलगी पाहिजे आपल्याला. म्हणून आपण तिथूनही पळून आलेलो आहे. आपल्याला लग्न करायचंच नाही आज. फक्त गिरिजाशी आपल्याला समाधान मिळत आहे. पण तिथे पुत्ररत्नाच्या लाभासाठी बघा, आता हे असे अडथळे तयार व्हायला लागले. मी आजच्याच ही रेशन नदीत फेकून देतो, कारण की तो झीन माझ्या मागे लागला आहे. आणि माझ्यावरती आरोप वगैरे येऊ शकतात, पोलीस स्टेशन होऊ शकतं, मारामारी, हाणाहाणी, बंदुकीची लढाई, काही होऊ शकतं. तर असे अनुभव, विचित्र अनुभव यायला लागलेत. ॲक्च्युली लग्नानंतर हे असे अनुभव यायला नाही पाहिजे. पण दुश्मन आपल्यावरती जास्त मोठी चाल करत आहे. म्हणून माझं कसं आहे, देवाचा अभ्यास असल्यामुळे आपल्याला दुश्मनाला प्रत्युत्तर देण्यासाठी दत्त माऊलीकडे अर्ज करावा लागतो. आणि दत्त माऊली आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे वाईट तर काय होत नाही, केसाला धक्का लागत नाही. पण काही वाईट माणसं आपल्या विरोधात कारवाया करत आहेत. विरोधी पक्षसुद्धा खूप त्रास देत आहे मला, पण माझ्या तपस्येमुळे ते माझ्या केसालाही धक्का लावत नाही आहे. ओके, तर अशा प्रकारे BJPचं यश मिळवताना मला खूप त्रास होत आहे. मी कुठलंही संरक्षण घेत नाही किंवा कुठल्याही पद्धतीने मी सामाजिक आणि राजकीय संस्थांचा वापर करत नाही. हा माझा त्याग आहे, आणि हा गौतम बुद्ध आणि महावीरांचा त्याग आहे. याच्यात आपल्याला BJPला पुढे चांगली भरघोस यश येईल, चांगली भरभराट येईल पार्टीला आपल्या. आणि कामधेनू हा सिद्धांत आपण ऋषीमुनींचा अभ्यास करतच आहे. त्याच्यामध्ये राक्षसी लोक आपल्याला खूप त्रास देत आहे. ओके, तर हा असा व्हिडिओ आज मी का पाठवला रामभाऊ, कारण की तुम्हाला असं वाटत असेल की शरद नुसत्या गप्पा मारतो, काय करत नाही. महाराष्ट्रासाठी शरदने काय केलं? तर मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक तरुण माणसाला उद्योग टाकून देणार, हे माझं स्वप्न आहे. कदाचित मला माझ्या म्हातारपणाची काठी माझ्या हातात येईल, 80 वर्ष किंवा 90 वर्ष वय माझं होईल, पण मी महाराष्ट्राला जाज्वल्य, चायनापेक्षाही पुढे, जापनीजपेक्षाही पुढे घेऊन जात आहे. स्वामी समर्थ. जय शिवशंकर.